हॅलो एव्हरीवन, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं स्टिचिंग शिकणार आहोत। या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग मार्किंग हे मागच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे आणि आता तेच पेपर पॅटर्न आपण कपड्यावरती टाकून त्याचं कटिंग कसं करायचं आणि पूर्ण स्टिचिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। हा आपला ब्लाऊज पीस आहे आणि हे आपलं अस्तर आहे। तर सगळ्यात आधी आपण अस्तर कट करून घेऊ। तर हे असं आपलं अस्तर आहे, तर त्याला आपण डबल फोल्ड करायचंय या पद्धतीने। तर इथून अशा पद्धतीने ब्लाऊज पीस हे अस्तर असं अंतरून घेतलेलं आहे। ही जी साइड आहे ती आपली फोल्ड साइड आहे, फोल्ड बाजू आहे आणि ही साइड आहे ती आपली ओपन बाजू आहे। तर नेहमीप्रमाणे फोल्डची साइड जी आहे ती आपल्याला आपल्या साइडने ठेवायची आणि आपल्या समोरच्या साइडला ही ओपन साइड ठेवायची। पण सगळ्यात आधी कुठलाही ब्लाऊज कट करत असताना कपड्यावरती किंवा अस्तरवरती थोडीशी जरी क्रीज असेल, घड्या पडलेल्या असतील, तर सगळ्यात आधी आपल्याला त्या घड्या क्लिअर करायच्या, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला प्रेस करायचं, इस्त्री करायची आहे आणि मगच नंतर आपल्याला कटिंग करायला सुरू करायचं आहे। इस्त्री करणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते। तर अशा प्रकारे मी अस्तरला इस्त्री करून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपण आपले फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट टाकायचे कसे ठेवायचे ते बघूया। तर बघा, हा आहे आपला ज्या बाजूला टक्स आहे तर तो आपला पुढच्या साईडचा भाग आहे आणि जी बाजू प्लेन आहे ती आपली मागच्या साईडचा भाग आहे। तर बघा, ज्या वेळेस आपल्याला पुढच्या बाजूने हुक करायचे असतील, म्हणजे पुढच्या बाजूला ओपनिंग द्यायचं असेल, तर त्यावेळेस मागची बाजू ही आपली ऑन फोल्ड साईडला ठेवायची आहे अशा प्रकारे। आणि ज्या वेळेस आपल्याला मागून हुक करायचे असतात तर त्यावेळेस पुढची बाजू आपल्याला ऑन फोल्ड साईडने ठेवायची आहे। म्हणजे काय होतं बघा, ज्यावेळेस आपण ब्लाऊज मागची हुक असतात त्यावेळेस पुढचा जो भाग असतो तो आपला प्लेन असतो। आणि जर आपण ह्या बाजूने जर हा पार्ट टाकला तर ह्या दोन्ही बाजू आपल्या दोन सेपरेट बाजू होतात। मग त्याच्यामुळं मी काय सांगते ते नीट आहे का, ज्या बाजूला आपल्याला हुक करायचे आहेत, म्हणजेच पुढच्या बाजूला आपल्याला हुक करायचे असतील तर मागचा भाग हा ऑन फोल्ड बाजूला ठेवायचा आणि मागच्या बाजूला हुक करायचे असतील तर पुढचा भाग ऑन फोल्ड साईडला ठेवायचा। तर आता आपल्याला ह्या ब्लाऊज मध्ये आपल्याला पाठीमागची हुक करायची आहेत, त्याच्यामुळे ही जी बाजू आहे आपण ऑन फोल्ड साईडला टाकणार आहोत। तर ती कशा पद्धतीने टाकायची बघा, त्याच्या पार्टला ह्या बाजूने फिटिंग आहे, ही आपला आर्म होल मोंडा आहे आणि हा आपला गळा आहे। बघा, हा गळा, हा आर्म होल, त्याच्यापासून लगेच फिटिंग आणि इथं आपला टक्स आहे। तर ज्या साईडला आपला गळा आहे, गळ्याची जी साईड आहे ती गळ्याची साईड आपल्याला ह्या ऑन फोल्ड साईडनं मॅच करायची। ज्या बाजूला आपल्याला हुक करायचे नाहीयेत ती पार्ट आपल्याला सगळ्यात आधी ठेवायचा आहे। तर आपल्याला पुढे हुक करायचे नाहीयेत म्हणून सगळ्यात आधी मी पुढचा भाग ठेवून घेते, म्हणजेच ऑन फोल्ड बाजूला हा पुढचा भाग, तो पण गळ्याची बाजू आपली ऑन फोल्ड साईडला यायला पाहिजे, आर्म होल आपला बाहेरच्या बाजूला जायला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट ठेवून घ्यायचा। इथं आपल्याला आखून घ्यायचंय। आता सगळीकडून मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट उचलायचा आहे आणि हे जे आपण टक्साचे जे मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला शिलाई मार्जिनचा अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। तर शिलाई मार्जिनचा अर्धा इंच ऍड कसं करायचं बघा, त्याच्यामुळे आधीच अर्धा इंच मार्जिन वाढवायचे। कसं, आता मी कुठली पण एक लाईन जी आहे, ही जी एक लाईन आहे तर ती इथं ठेवणार आणि त्याच्या पुढे आतल्या बाजूने अर्धा इंच असं मार्किंग करणार। आणि एक लाईनचं मार्किंग झाल्यानंतर आपण इथे एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊ। या सगळ्या पॉइंटला पकडून एक लाईन ओढून घ्यायची, तशीच मॅच करायची जशी जाते तशी। आणि त्याच्यानंतर ह्या लाईनला पण आतल्या बाजूने, ह्या लाईनवर पण आतल्या बाजूने आपला अर्धा इंच वाढवायचा आहे। तर बघा कुठं येते, मी असा टेप पकडलाय, इथून अर्धा इंच हात मोजायचा आहे। त्याच्यानंतर हे सगळे पॉइंट आपल्याला एकाला एक जोडायचे। तर अशा पद्धतीने आपण ह्या टक्स मध्ये फक्त अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतले, बाकी जशाला तसा पार्ट जो आहे तो आपण ठेवून घेतलेला आहे।
आता त्याच्यानंतर आपल्याला मागचा भागचं मार्किंग आखून घ्यायचंय. तर त्यासाठी आपण मागचा भाग जो आहे तो आपण आता कुठेही ठेवू शकतो, कारण मागच्या भागाला मला ओपनिंग करायचंय. त्यामुळे माझे 2 सेपरेट पार्ट निघाले तरी चालतील मला. त्यामुळे मी हा जो पार्ट जसा ऍडजस्ट माझ्या फॅब्रिकमध्ये, माझ्या कपड्यामध्ये जसा ऍडजस्ट होईल, कमीत कमी कपडा आपला वाया जाणार नाही याची काळजी घेत मी हा पार्ट ठेवून घेणार आहे. तर एका आणि ज्या बाजूला आपल्याला हुक करायचं आहे, हुक पट्टी ओपनिंग करायचं आहे, तर त्या बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं असतं. तर बघा, पुढच्या भागाला आपल्याला ओपनिंग करायची नव्हती म्हणून आपण 1 फोल्ड साईडने ठेवून जशाला तसा पार्ट टाकून घेतला, फक्त टक्सला मार्जिन आपण वाढवले. पण आता मागच्या बाजूला आपल्याला इथं हुक करायचे, पाठीमागून ओपनिंग द्यायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून मार्किंग करायचंय. आता हा जो पार्ट मी असा जर ठेवला तरी चालणार आहे. मी आता हे पार्ट असं ठेवून आखून घेते सगळ्यात आधी. आधी मी सगळ्यात आधी जशाला तसा पार्ट हा आखून घेतलाय. आता त्याच्यानंतर मला अर्धा इंच बाहेरच्या बाजूने वाढवायचंय. तर मी अर्धा इंचाचं मार्किंग करणार बाहेरच्या साईडनं. तर त्याच्यासाठी आधी असा टेप ठेवणार आणि इथून बाहेर मोजायचं, अर्धा इंचावर मार्किंग करायचंय. आणि आता हे जे पॉइंट टाकलेत आपण तिथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपले आखून झालेले आहेत. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊ. जसं आपण आखून घेतलंय तसंच आपल्याला कटिंग पण करायचंय. तर बघा, ही जी पुढचा भाग आहे आपला, तर तो पूर्ण असा प्लेन येणार आहे. कटिंग खूप सोपी आहे या ब्लाऊजची. 1 टक्स ब्लाऊज आहे हा पॅकनेकचा. फक्त दोनच पार्टमध्ये आपली कटिंग झालेली आहे, एक पुढचा भाग आणि मागचा भाग. आणि जर याला स्लीव असल्या असत्या तर स्लीवचा एक भाग, 2 स्लीव एक आपल्याला कटिंग कराव्या लागल्या असत्या. पण आज हा जो ब्लाऊज आहे तो आपला स्लीवलेस आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपले हे 2 पार्ट कटिंग झालेले आहेत. जसं मी पॅटर्न टाकून अस्तर कट केलं तसंच सेम आता मेन कपड्यावरती पण जशाला तसा अस्तर ठेवून मेन कपडा पण कट करणार आहे. सेम डबल फोल्ड केलंय आणि आता हे जशाला तसे अस्तर ठेवून आपण कटिंग करणार आहोत. जसं अस्तर कट केलं तसंच मेन कपडा पण सेम. तर सुरुवातीला आपण मागचा पार्ट तयार करूयात, मागचे दोन्ही पार्ट रेडी करूयात. तर त्याच्यासाठी आपण आधी हे आहे आपला मागचा भाग, हा आहे गळा, इकडे आपल्याला हुकपट्टी आणि बटन पट्टी करायची. तर आता हा जो भाग आहे तो आपला ह्या मेन कपड्याचा हा उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. तर सगळ्यात आधी आपण हा पार्ट तयार करूत, मग नंतर हा पार्ट तयार करूत. तर हा जसा तयार करणार आहोत सेम तसाच हा पार्ट तयार करायचा आहे आपल्याला. तर व्यवस्थित बघायचा आहे हा पार्ट. तर सरळ बाजू वरती ठेवली आहे, उलटी बाजू जी आहे ती आपली खाली आहे. सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे असं, आणि इथं आपल्याला अर्ध्या इंचाच्या अंतरावरून आपल्याला इथे एक टिप मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला गोल शेप मध्ये आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरती टिप मारता येत नसेल तर तुम्हाला आधी तिथं खडून असा आकार आखून घ्यायचा आहे
आणि आखून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरून तुम्हाला टिप मारायची आहे, जेणेकरून तुमचा आकार जो आहे गळ्याचा तो एकदम गोल आणि छान येईल. तर इथं मी आकारानुसार टीप मारलेली आहे. हे अर्ध्या इंचाचं अंतर आहे, तर त्यातलं आपण 0.25 ठेवायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं कट करून टाकायचंय. तर कट केल्यानंतर हा इथं जो आहे जे आपला गोल आकार असल्यामुळे पलटी मारायला सोपं जावं म्हणून आपल्याला इथं छोटे छोटे कट द्यायचे. तर आणि ते कट देताना काळजी घ्यायची की आपली टीप जी आहे ती कट होणार नाही याची काळजी घ्यायची. टीप जर कट झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला हा गळा जो आहे तो पलटी करायचा आहे, म्हणजे ह्याच्यावर दाब टीप द्यायची आहे. इथं ह्या गळ्याला दाब टीप द्यायची. तर ती दाब टीप कशी द्यायची, ही जी मार्जिन आहे आपली सगळी ह्या अस्तरच्या बाजूला ठेवायची आणि टीप जी आहे ती आपल्याला मेन कपड्यावर न मारता अस्तरवरून मारायची आहे. अस्तरच्या काठावरून इथून आपल्याला टीप मारायची आहे. ही आपण दाब टीप मारून घेतली. बघा, टीप आपण मेन कपड्यावर न मारता अस्तरवरती मारलेली आहे. आता ह्याला जर आपण असं पलटी केलं तर आपली टीप अजिबात समोरून दिसणार नाही, ही मागच्या बाजूला जाते सगळी. तर आता आपण लगेचच खालच्या भागाला पण पलटी करून घेऊ. म्हणजे आपल्याला इथं पण एक टीप मारायची, खाली टीप मारायची. इथं पण आपल्याला अर्ध्या इंचावरती टीप मारायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पण दाब टीप द्यायची. पण दाब टीप देताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण आता आपण इथं गळा पण पॅक केलेला आहे आणि ही जी मार्जिन आहे ती अस्तरच्या बाजूला ठेवायची. इथे एक दाब टीप मारायची. तर बघा, आता आपल्याला हा जो भाग आहे तो पलटी करायचा आहे. म्हणजे सरळ बाजू बाहेर काढायची आणि उलटी बाजू आतल्या बाजूला घालवायची. तर अशा पद्धतीने आपलं खालची पण बाजू पूर्ण कव्हर झालेली आहे आणि इथं गळा पण कव्हर झालेला आहे. आता त्याच्यानंतर गळा आणि खालची बाजू कव्हर झाल्यानंतर आपल्याला मुंड्याला आणि फिटिंगला आणि सगळ्या बाजूने आपल्याला राहिलेल्या टीप मारून घ्यायचे, अस्तर जोडून घ्यायचे. अर्धा इंचावर नाही मारायचे, थोडीशी जवळूनच 0.25 अंतर ठेवूनच त्याच्यावरून टीप मारायची आपल्याला. म्हणजे हा जो प्रेशर फूडचा जो एक साइड आहे त्याला मॅच करत टीप मारायची. भाग तयार आहे, सेम तसाच आपण हा पण तयार करणार आहोत. बघा कशा पद्धतीनं परत एकदा सरळ उलटी बाजू खाली आहे, सरळ बाजू आपली वर समोरच्या साईडला ठेवली आहे आणि त्या सरळ बाजूवरती मी अस्तर टाकून घेत आहे. आणि आता मी इथं गळ्याच्या इथं अर्धा इंच अंतरावरून टीप मारणार आहे आकारानुसार आणि लगेचच खालून एक टीप मारणार आहे अर्ध्या इंचावर. इथून एक मार्किंग करून दाखवते मी. तर इथं आपली खालची बाजू पण पूर्ण कव्हर झालेली आहे आणि पुढची बाजू पण कव्हर झालेली आहे. तर आता राहिलेल्या ठिकाणी आपण सगळीकडनं टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे दोन पार्ट आपले तयार आहेत. हे दोन्ही भागाला आपण अस्तराच्या अटॅच करून घेतलेला आहे, गळा पलटी केलेला आहे, खालची बाजू रेडी आहे. सेम याच पद्धतीने आपण पुढच्या भागाचा पण गळा रेडी केलेला आहे. गळा
सरळ भागावरती अस्तर ठेवून आपण गळ्याला टीप मारून घेतली आहे आणि टीप मारल्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन आपण त्याच्यावरती एक दाब टीप देऊन घेतली आणि अशा प्रकारे हा आपला पुढचा पण गळा तयार आहे पलटी करून. आता आपण याच्यावरती इस्त्री करून घेऊयात. जसा आता मी इथं नंतर मला लक्षात आलं की आपण इथं पायपिंग जर केली तर खूप सुंदर दिसणार आहे, त्याच्यामुळे मी इथं गळापलटी केल्याच्या नंतर मी इथं पायपिंग जोडून घेतली. परंतु गळापलटी करण्याच्या आधी जर आपण पायपिंग जोडली तर ही जी वरून पट्टी दिसते तर ती आपली पट्टी दिसत नाही, ती अस्तरच्या मध्ये जाते. तर ते कसं करायचं, आपण आर्महोलला पण पायपिंग करून घेणार आहोत, तर ते मी इथं शिकवणार आहे तुम्हाला. तर सेम मी जसं आर्महोलला मध्ये पायपिंग करणार आहे सेम तशीच तुम्हाला गळ्याला देखील करायची आहे. तर सगळ्यात आधी मी ही जो अस्तर आहे तर तो अस्तरची साईड एक साईडला करणार आहे. फक्त आर्महोल फक्त मेन कपडा जो आहे ना तर त्या मेन कपड्याला मी अगोदर पायपिंग जोडून घेणार आहे. तर मी इथं रेडीमेड पायपिंग यूज करते. त्याच्यासाठी सगळ्यात आधी तुमच्याकडे मशीनचा दाब जो आहे तो सिंगल दाब असायला पाहिजे, त्यामुळे पायपिंग जी आहे ते एकदम फिनिशिंग मध्ये आणि सुंदर अशी बसते. बघा मी सिंगल दाब करून घेते आधी. तर माझ्या मशीनला अशी सिस्टम आहे, मी हा जो दाब आहे तो एक मला पाहिजे त्या साईडने करू शकते. तर मला आता ह्या साईडने दाब पाहिजे आहे तर मी ह्या साईडला करणार आहे आणि अशा प्रकारे सिंगल दाब बनवून घेतलं, फिट करणार आहे याचा. तर माझा इथं सिंगल दाब झालेला आहे आणि हा सिंगल दाब प्रेशर फूट जोडल्यावर आपल्याला ही जी पायपिंग आहे ती याच्यावरती मेन कपड्यावरती ठेवायची आणि इथं टीप मारून घ्यायचे. पायपिंगच्या एकदम टोकावरून काठावरून टीप मारायची आहे आपल्याला, अशीच काठावरून. तर अशा पद्धतीनं मी आधी मेन कपड्यावरतीच पायपिंग जोडून घेतलीये. तर आता मी ह्या साईडला पण पायपिंग जोडून घेते. तर मी अस्तर एक साईडला करते आणि फक्त मेन कपड्यावरतीच पायपिंग जोडून घेणार आहे. त्याच्यानंतर मी इथं छोटे छोटे कट देणार आहे, कारण हा जो आपला गोल आकार आहे ना तर तो पलटी व्यवस्थित व्हावा यासाठी मी इथं छोटे छोटे कट देणार आहे. असे कट देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो भाग आहे तो उलटा करायचा आहे. सरळ कपडा खाली गेलाय, त्याच्यावरती आपला अस्तर आले. म्हणजेच आपण आता ह्या अस्तरला आपण खालीची पायपिंग दिसते ना आपली, ह्या साईडनं जर तुम्हाला पायपिंग दिसत नसेल तर तुम्ही याला असं पलटी पण करू शकता आणि ह्या बाजूने पण तुम्ही टीप मारू शकता. या आधीची जी आपण टीप मारलेली आहे तर त्या टिपेवरूनच दुसरी आपल्याला टीप मारायची. जी आधीची टीप दिसते त्या टीपवरूनच दुसरी पण टीप मारायची आपल्याला आणि हे अस्तर सहित मारायची. आता हे अस्तर आणि हा मेन कपडा दोन्हीला पकडून ह्या टिपेवरूनच टीप मारायची. कारण ही जी पायपिंग जोडायची आहे ती माझ्या गळापलटी केल्याच्या नंतर लक्षात आलं की हा जो स्लीवलेस ब्लाऊज आहे ह्याला पायपिंग केल्यानंतर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसू शकतो. त्याच्यामुळे मी नंतर डिसिजन घेतलं की ह्याला पायपिंग करूयात. त्यामुळे आपण सविस्तर पायपिंग कशी करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. अशा पद्धतीनं पायपिंग जोडली तर आपली आतली मार्जिन जी आहे हे पूर्ण पायपिंगचं जो गोट आहे मार्जिन आहे ती आतल्या बाजूने जाते आपली. तर याच्यावरती आता आपण प्रेस मारून घेऊयात, म्हणजे ही जी थोडीफार क्रीज आहे ती आपली एकदम व्यवस्थित होईल. पण त्याच्या
इथे इस्त्री करण्यासाठी मी हे कुशन वापरत आहे आणि त्याच्यावरती असा पार्ट ठेवून मी याच्यावरती इस्त्री फिरवत आहे. तर सगळ्या बाजूने आपल्याला आधी टीप मारून अस्तर आणि मेन पार्ट जोडून घेऊयात. तर आता आपण इथं हे टक्स जोडून घेऊयात. तर त्याच्यासाठी हा जो टक्स आहे तर तो असा फोल्ड करायचा, दोन्ही पार्ट मॅच करून आपल्याला इथं अर्ध्या इंचावरून टीप मारायची. तर त्यासाठी आधी मी इथं मार्किंग करून आकार काढून देते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्याला नेमकं कुठं टीप मारायची. इथून सुरू करायचंय, इथून सुरू करून असं सरळ वरती जायचंय आणि इथून सरळ इथपर्यंत आलं का इथून आपल्याला थोडासा टर्न घ्यायचा आहे आणि सरळ टीप न्यायची. इथून असं थोडासा टर्न घेऊन सरळ टीप न्यायची. इथून टीप मारायची अशी सरळ, इथं एंड न करता इथून थोडासा गोल आकार घेत 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 असं वरती जायचं आणि इथं आपल्याला थोडीशी सरळ टीप मारायची. बघा व्यवस्थित, बघा व्यवस्थित लक्ष द्या. खालचा आणि मेन पार्ट मी दोन्ही पार्ट व्यवस्थित पकडणार आहे आणि इथून टीप मारायला सुरू करणार आहे. इथं मी सुरुवातीला लॉक करून घेते, म्हणजे आपला जो टक्स आहे तो सुटणार नाही. आणि हे जे खालचा आणि हा वरचा दोन्ही पार्ट एकसारखे ठेवायचे. खालचा पुढे घातला मागे असा ठेवायचा नाही, एकसारखं ठेवायचंय. आणि मग नंतर अर्ध्या इंचाच्या गॅपने आपल्याला टीप मारायचे, जसं आपण आखून घेतलंय आधी त्याच्यावरूनच सेम. इथं पॉइंटला सुद्धा लक्ष द्यायचं आपल्याला. खालचा भाग पुढचा भाग दोन्ही भागाचे मॅच करायचे, एकाला एक असे सरकवून एक समोर आणि सरळ आणि इथं टाईट पकडायचंय आणि मग आपण इथून टीप मारायची अशी. आता इथंपर्यंत आल्यानंतर आपल्याला मशीन खूप सावकाश चालवायची, कारण इथं आपल्याला एक आकार द्यायचा आहे आणि तो आकार जो आहे तर तो असा आहे. इथून एक राऊंड शेप मध्ये आपल्याला मायनस करायचं आहे आणि इथं आपल्याला थोडीशी सरळ टीप द्यायची आणि मग मायनस करायचंय. आणि आता हे जे आखलंय आपण त्याच्यावरूनच सावकाश हळूहळू हळूहळू वरती यायचंय आणि असं मायनस करायचं. इथून थोडंच इथं लॉक करते मी हातात आणि हळूच बाहेर यायचंय. बघू शकता मी इथं टक्स कशा पद्धतीने मारलाय. इथून सुरू करून मी डायरेक्ट इथं एंड केलेला नाहीये. इथून थोडासा गोल आकार घेत घेत वरती गेले आणि इथं थोडंसं सरळ टीप देऊन एंड केलाय. तर असं केल्यामुळे काय होतं की आपला जो टक्स आहे ना पुढून डाट आहे तर त्याचं एकदम टोक दिसत नाही, तर त्याचा असा शेप दिसतंय राऊंड शेप मध्ये, असं टोक दिसत नाही. तर ते टोक आपल्याला मायनस करायचंय. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही टीप मारली तर तुम्हाला तुमच्या ब्लाऊज मध्ये अजिबात टोक दिसणार नाही. सेम याच पद्धतीने आपण हा पण टक्स मारणार आहोत. त्याआधी आपण इथं थोडे छोटे छोटे कट्स देऊयात. असे खूप मोठे मोठे द्यायचे नाहीयेत, ही जी आपण टीप मारली त्याच्या अलीकडूनच द्यायचे. कारण आपले दोन्ही टक्स देऊन शिवून झालेले आहेत. तर ह्याला आपल्याला प्रेस करायचं आहे या टक्सला. तर ते प्रेस कशा पद्धतीने करायचं ते बघूयात आपण. तर या टक्सला प्रेस करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे हा राऊंड कुशन असणं गरजेचं आहे आणि हा कुशन जो आहे तुम्ही घरीच बनवलेला आहे. हा कुशन कसा बनवला आहे याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तो कमेंटमध्ये तर नक्की कमेंट करा. मी त्याच्यावरती पण एक छोटासा व्हिडिओ बनवते. तर बघा ह्या कुशनवरती मी सगळ्यात आधी उलट्या बाजूनी हा कपडा ठेवते, याच्यावर ब्लाऊज ठेवते आणि टक्स आपला अशा पद्धतीने आला पाहिजे. आता ही जी मार्जिन आहे त्याला असं आपण ओपन करायचंय आणि ओपन करून ह्याच्यावरती आपल्याला प्रेस करायचे.
तिने आपले टक्सला प्रेस करून झालेले आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ही जी खालची पट्टी आहे तर हिला इथं ही पट्टी फोल्ड करायची. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 इंचाची पट्टी लागेल. तर मी 2-2 इंचावर मार्किंग करते. आणि इथे एक लाईन ओढून एक पट्टी कट करायची. त्या पट्टीची लांबी किती असणार आहे? ही रुंदी आहे 2 इंच आणि लांबी जेवढा आपला खालचा भाग आहे हा, तर याच्यापेक्षा थोडा एक अर्धा इंच 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ह्या भागापेक्षा ही जेवढी लांबी आहे तेवढीच्या पट्टीची लांबी घ्यायची. त्याच्यामुळे थोडीशी 1 इंच आगाऊ एक्स्ट्रा घ्यायची. तर आता हिला ब्लाऊजला जोडायची कशी ती बघू. तर ह्या पट्टीला आपल्याला ह्या भागावरती सरळ बाजूनेच ठेवायचा आहे. हा पार्ट जो आहे सरळ ठेवायचा आहे आणि त्या सरळ पार्टवरतीच आपल्याला ही पट्टी अशी ठेवायची आहे आणि अर्ध्या इंचावरती आपल्याला इथून टिप मारायची. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्याच्यावर एक दाब टिप द्यायची. दाब टिप कशी द्यायची? मार्जिन जे आहे सगळं त्या अस्तरच्या साईडला ठेवायची, इकडच्या साईडला, आणि अस्तरवरतीच आपल्याला दाब टिप द्यायची. अशा प्रकारे दाब टिप देऊन झाल्यानंतर हा पार्ट जो आहे तो आपल्याला आता उलटा करायचा आहे. आणि उलटा करून त्याला आता आपण इथं एकदा फोल्ड करायचं आहे पूर्ण अर्धा इंच. असं फोल्ड केलं मी आणि आता परत एकदा फोल्ड करायचं आहे. आणि इथं मी आता टिप मारणार आहे. तर अशा पद्धतीने आपण खालची बाजू कव्हर केलेली आहे. तर हा पुढचा पार्ट पूर्ण रेडी आहे, तयार आहे. आता आपण पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट जोडून घेऊयात. तर हा सरळ भाग आहे. या सरळ भागावरती आपल्याला मागचा भाग टाकत असताना शोल्डर हा आपला मागचा भाग आहे. हा गळा आहे आणि ही मोंडा आहे. तर ह्याला आपल्याला असं उलट टाकायचं आहे याच्यावरती आणि जिथं शोल्डर मॅच करायचे आहे याच्या. आणि फिटिंगची जी बाजू आहे मोंड्याला मोंडा, हा मागच्या भागाचा मोंडा, हा पुढच्या भागाचा मोंडा. तर ते मोंड्याला मोंडा आपण सेट करायचा आहे. बघा, हा ह्या पार्टचा गळा आहे तर मी उलट करणार आहे. आणि हा जो गळा आहे तर तो गळ्याच्या बाजूला, आणि हा आर्महोल आहे तर तो खालच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही आर्महोलच्या बाजूला. आणि अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे आधी. बघा, सरळ भागावरतीच सरळ भाग आणि ही जी रॉंग साईड आहे ते आपल्या वरच्या बाजूला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण शोल्डर जॉईंट करून घेऊयात. तर शोल्डर जॉईंट करताना सुद्धा आपल्याला अर्धा इंच अंतर सोडूनच मग इथून खालून अशी टिप मारायची आहे. सुरुवातीला लॉक करायचंय चांगलं. जॉईंट करून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण इथं हुक पट्टी आणि बटन पट्टी करणार आहेत. तर आपल्या हाताच्या राईट साईडला जास्त ती हुक असतात आणि लेफ्ट साईडला लूक पट्टी असते. तर ती पट्टी कशी तर त्या पट्ट्या आपल्याला आधी 2 अस्तरच्या पट्ट्या आधी आपल्याला कट करून घ्याव्या लागतील. अशा प्रकारे 2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत. तर याची रुंदी आहे 2 इंच. तर या पट्टीची रुंदी 2 इंच आहे आणि लांबी जी आहे तर ती लांबी आपल्याला मागच्या भागाला चेक करायची आहे. मागचा पार्ट पूर्ण ह्या गळ्यापासून खाली फिटिंग पर्यंत चेक करायचं आपल्याला. त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा भरपूर एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्राची आपण नंतर कट करणार आहोत. तर आता ही पट्टी आपल्याला जोडायची आहे. बघा, हा उजवी साईड आहे. ह्या साईडला आपले हुक बसणार आहेत. तर हुक बसणाऱ्या साईडला काय करायचंय आपल्याला सरळ कपड्यावरतीच मेन कपड्यावरती ठेवायचं आहे. मेन कपड्यावरतीच आपल्याला ही पट्टी अशी ठेवून घ्यायची आहे वरच्या बाजूने. अशी ठेवून घ्यायची आणि इथून आपल्याला अर्ध्या इंचावरती टिप मारायची. पण त्याच्या पण आधी आपल्याला हा जो पॉईंट जो आहे तर तो आपल्याला आपल्या बाजूने वरूनच फोल्ड करायचा आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे थोडासा आणि इथं अर्ध्या इंचावरती आपल्याला इथून अर्ध्या इंचावरती सरळ टिप मारायची. तर खाली फोल्ड जसं केलं आपण सेम तसंच वरती पण थोड्या अंतरावरून कट करून
खाली जसं फोल्ड केलं तसंच आपण वरून पण फोल्ड करायचं आणि इथं लॉक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती दाबटीप द्यायची. आता ह्याला आपल्याला उलट करायचं आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला त्याला एकदा फोल्ड करायचं आहे आणि एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचं आहे. पूर्ण असं फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि आता इथं आपल्याला टिप मारायची आहे. तर अशा प्रकारे ही आपली हुकपट्टी तयार आहे. समोरून अशी दिसते. तर आता हुकपट्टी आपली तयार आहे. आता आपल्याला इकडच्या साईडला हुक बसवण्यासाठी इथं लूकपट्टी पण तयार करायची आहे. तर ते लूकपट्टी कशी तयार करायची, तर आता आधी आपण काय केलं, ह्याच्यासाठी सरळ भागावरतीच आपण पट्टी ठेवून पलटी करून आत घालवली. तर आता लूकपट्टीला आपल्याला अस्तरचा भाग वरती ठेवायचा आहे. ही जी पट्टी आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची इथं. आणि ह्या बाजूला थोडंसं अर्धा इंच असं वरच्या बाजूने फोल्ड करून इथून अर्धा इंचावरती टिप मारायची. आणि आता ही टिप मारल्यानंतर आपल्याला हा भाग सरळ करायचा आहे असा. आणि सरळ केल्यावर आपल्याला त्याला एकदा फोल्ड करायचं आहे, अर्धा इंच फोल्ड करायचं आहे असं. आणि ह्याला पूर्ण फोल्ड न करता जिथं आपण टिप मारली आहे, इथं आपली टिप इथं आहे, या ठिकाणी दिसत नसेल तुम्हाला कदाचित, जिथं आपली टिप आली आहे त्या टिपेवरती आपल्याला ठेवायचं आहे. एकदा फोल्ड केलं मी, बघा अर्धाच इंच फोल्ड केले आणि फोल्ड करून मी जिथं आपली टिप आली आहे ना त्या टिपेवरती हा पार्ट फोल्ड करून ठेवलाय. आणि आता मी त्याच्यावरून एक टिप मारणार आहे. तर इथं मला घरं करायचे आहेत हुक बसवण्यासाठी आपलं. तर मी सगळ्यात आधी मी वरच्या साईडला एक घर करून घेते बघा ह्या पद्धतीनं. जर तुम्हाला असं जमत नसेल तर आधी इस्त्री करून घ्यायला ह्या पट्टीला आणि मग त्याच्यावरती तुम्हाला असं प्रेस जरी केलं ना हाताने तरी छान बसतं ते. 2-2 इंचाच्या अंतरावरती ठेवून असं मार्किंग करायचे 2. आणि मार्किंग करून झाल्यावर आपल्याला इथून यायचे सरळ, परत कपडा असा फोल्ड करायचा जिथं मार्किंग केली आपण तिथं सरळ, तिथं थोडंसं त्रिकोणी आकार करायचा आपल्याला, परत सरळ करायचंय, या साईडला यायचंय, परत सरळ. बघा इथून मी सरळ टिप मारत आले आणि इथून मला असा आणि असा पाहिजे तर तुम्ही सगळ्यात आधी असं मार्किंग आखून घ्या आणि मग त्या आखलेल्यावरती तुम्ही टिप मारा, म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल. बघा अशा प्रकारे आपण इथं हुक अडकवण्यासाठी घरं करून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या हुकपट्टी आणि लूकपट्टी दोन्ही पट्ट्या तयार आहेत पाठीमागच्या. आता ह्या साईडला आपले हुक बसणार आहेत आणि ते हुक याच्यावरती येणार आहेत आणि हा जो पाठीमागचा भाग जो आहे तो आपला प्लेन दिसणार आहे या पद्धतीने. आता आपलं राहिले काय, याच्यामध्ये फक्त फिटिंग राहिले. तर फिटिंग करण्यासाठी आपल्याला उलटी बाजू सरळ करायची आणि सरळ करून ही साईड आणि ही साईड मॅच करायची. आणि इथं आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन, आपण शिलाई मार्जिन जेवढी ठेवली होती तेवढं अंतर ठेवून आपण इथं टिप मारायची आहे बघा. सेम याच पद्धतीने आपल्याला त्या साईडची पण
तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडची फिटिंग रेडी आहे आणि आता आपण सरळ करूयात याला. अशा पद्धतीनं हा झाला आपल्या ब्लाऊजचा पाठीमागचा भाग. इथं आपण हुक बसवून घेऊयात आणि मग नंतर ह्या ब्लाऊजचा आपण फायनल फिटिंग अंगावरती घातल्यावरती कसं येतंय तर ते बघूयात.